सरप्राईज सरप्राईज. कसा सरप्राईज मुमेंट आहे दाखव. कशी वाटली सरप्राईज? तर नमस्कार मंडळी, आज आपल्या दाजींचा वाढदिवस आहे आणि आज मग ताई बोलली घे तुम्ही पण आपण कुठेतरी जाऊया मस्तपैकी आणि बाहेर आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. तर बोललो लगेच येतो, आपल्याला काय फक्त बाहेर जायला कारण पाहिजे. सो आम्ही सगळे आता इथून कामाठावरून निघालो आणि आम्ही प्लॅन केला आहे की खोपोलीला जायचा. खोपोलीला एक स्पॉट आहे जो ताईने शोधला आहे, चांगला असा भारी एकदम नेचर दिसतं, पूर्ण तलाव एक. आणि बोलली जाऊया तिथे आणि करूया आपण सेलिब्रेशन. सो आता मी 12-1 वाजता निघालो कामाठावरून आणि आता बाहेर खूपच ट्रॅफिक आहे सॅटर्डे संडेचं ह्या विकेंडला. तर आता आम्ही त्यामुळे डायरेक्ट बायपास आपला एक्सप्रेसवेनेच जाणार आहे. खालून तर खूपच गर्दी असणार आहे. सो एक्सप्रेसलाच एंट्री करताना बघा किती इथे ट्रॅफिक दिसतंय. सो तरी पण आपण एक्सप्रेसच प्रेफर करणार कारण की लवकर पोहोचू आपण. सो एक्सप्रेसवेला एंट्री करतात आपल्याला लेफ्ट साईडला मस्त अशी ही ग्रीनरी नेचर पाहायला भेटतं इथूनच आपल्या कळंबोलीवरून. पुढे तर आपल्याला अजून खूप काही बघायचं आहे, बट इथूनच आपला विकेंडची ही खरी मजा आपल्याला अनुभवायला भेटते. पावसाळ्यात हीच खरी मजा असते, असे हिरवेगार डोंगर बघायला भेटले पाहिजे फक्त. एक्सप्रेसवे आम्हाला पूर्ण मोकळाच भेटला. आपला शॉर्ट डिस्टन्सच आहे. आपण इथून हा शेडूंगचा एक्झिट घेणार आहे, जो आपण शेडूंग टोल मारून आपल्या परत जुन्या मुंबई पुणे हायवेला जॉईंट होणार. बट इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा एक्सप्रेसने आल्याने खूप आपला टाईम वाचतो. जेवढा आपल्याला पनवेल जायचं आहे ना, त्याच्यापेक्षा हे खूप बेटर आहे. थोडा इथे टोल जातो आपला, बट आपला वेळ वाचतो. आणि ह्या टोल नाक्यावरच बघा किती गर्दी आहे आजची. इथूनच समजते आज सगळेच लोक फिरायला चाललेत. विकेंड आजकाल कोणी घरी बसतच नाही विकेंडला. सगळ्या लोकांना विकेंडला एन्जॉय करायचं असतं. आम्ही जातो ते विकेंडला कुठे ना कुठे, बट आजकाल खूपच ट्रेंड आलाय. आणि एक्सप्रेसवेच्या टोलला तर गर्दी होतीच, पण परत आम्ही हे आपल्या पनवेल खोपोली हायवेला आलो जुन्या रोडला, तर इकडच्या सुद्धा टोल नाक्याला एवढी गर्दी आहे. खूप टाइम गेला इथे टोल नाक्यावरती. एक्सप्रेसने आलो तर खरं लवकर, बट खरा टाइम तर इथे आम्हाला टोल नाक्यालाच लागला. शेडूंग टोल नाका क्रॉस करून आपण आता पुढे पनवेल खोपोली हायवेने पुढे पुढे येत गेलो. आणि जसं आपण पुढे खोपोलीच्या दिशेने जात जातो तसं आपल्याला हे सुंदर असं निसर्गाचं रूप दिसत जातं. आणि हा आहे आपला मोरबे डॅम, जो नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारा डॅम आहे. अजून पूर्णपणे भरलेला नाही आहे तेवढा तो, बट खूप भारी असं इथून आता आपल्याला पुढे दिसायला चालू आहे. आणि जो स्पॉट ताईने शोधला होता मला माहित नाही, मी फर्स्ट टाइम चाललोय, बट आपला जो कर्जत चौक फाटा आहे त्याच्या थोडं पुढे आल्यावर एक लेफ्ट मारून इथे ही एक अशी कमान दिसेल. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय सरळ. इथून अजून थोडं आतमध्ये आहे तो स्पॉट, बट कर्जत चौक फाटा जो आहे त्याच्या थोडं पुढे येऊन लेफ्टला आपण टर्न मारला आणि आतमध्ये आपण आता ह्या स्पॉटच्या दिशेने चाललोय. आणि हे जसे तुम्ही आतमध्ये याल ना लेफ्ट मारून, सगळे असे पूर्ण फार्म हाऊस आहेत सगळे इकडे. आणि खूपच भारी असे त्यांनी दोन्ही बाजूने रस्त्याला असे झाडं वगैरे लावलेले आहेत मस्त असं. मॅपमध्ये बघू शकता असं. आता इथून तो तलाव दिसतोय ना मॅपमध्ये, तो आहे आपला मेन डेस्टिनेशन. चला अजून बघूया. ह्या रस्त्याने आतमध्ये येताना जसं जसं पुढे जाऊ ना तसं हे सुंदर असं या समोरचा व्ह्यू बघत होतो ना, खूप भारी वाटला. मस्त असा घाटासारखा थोडा वळणावळणाचा रस्ता आहे आणि समोर असा मस्त पूर्णपणे तो डोंगर आपल्याला दिसतोय. खूप भारी नजारा आहे हा. नक्कीच एकदा तुम्ही सुद्धा या. हे बघा हा काय भारी रस्ता आहे पूर्ण. मला तर खूप आवडला हा व्ह्यू इथलाच. तर आता फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचलेलोच आहेत आणि समोर जो आता तो तलावचा पॉईंट दिसतोय तो आपला आहे मेन डेस्टिनेशन. बट इथूनच पाहून मी तर खूप झालो. बोललो खरंच ताईने फर्स्ट टाइम चांगला पॉईंट निवडलाय. एव्हरी टाइम मी सजेस्ट करत असतो प्लेस, त्यावेळी तिने सजेस्ट केले, बट खूप भारी प्लेस आहे. सो तयार आहात का तुम्ही बघायला? मी तर गाडीतून उतरलो आणि समोर बघतो तर काय बघा, काय सुंदर असा हा व्ह्यू आहे. खरंच खूप भारी आहे. जर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्कीच मला लोकेशन विचारा, मी सांगेल तुम्हाला. बट हे बाहेर नको टाकायला कारण खूप भारी प्लेस आहे. अजून इथे एवढी गर्दी वगैरे नाही होत विकेंडला. नॉर्मल पब्लिक आहे जवळची ज्यांना स्पॉट माहिती आहे. तर मेन पर्पस आहे की आज दाजींचा बड्डे आहे आणि ताई बोलले असं आपलं गाडीमध्येच आपण डेकोरेशन करू, मस्त ह्या अशा वातावरणात इथे बड्डे सेलिब्रेट करूया. हा मागचा व्ह्यू बघा काय, इथे आपण बड्डे करूया. सो आता आम्ही इथे थोडंसं त्यांना इकडे पुढे पाठवलं आणि आता डेकोरेशन चालू केलं.
हो चांगलं डेकोरेशन चालू केलेलं पण पाऊस आला आता. पावसात प्रॉब्लेम. करूया ना, काय टेन्शन नाही, मस्त असे पावसात. हा टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शालू. हॅपी बर्थडे कसा वाटतं आमचा व्ह्यू आम्ही सजेस्ट केलेला? एक नंबर. आता हा स्पॉट एक नंबर आहे. इथं थोडंसं आम्ही पुढे आलो, इथे एक नंबर असा व्ह्यू दिसतोय ना, आणि इथे असं पाणी वाहत आहे मस्त. जास्त काही फ्लो नाही आहे, पण हा समोरचा नजाराच इथून आम्हाला जाऊन देत नाही आता. खूप मजा, आणि हिला तर खूपच आवडलं. खाली बसू नको, चड्डी वर पॅन्ट जाम पाणी उडवून खेळते. सो फायनली इथे मस्त ह्या आमच्या एवढ्या भारीवाल्या ह्या पॉईंटवर आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं दाजींचं, आणि आता निघतो आम्ही इथे. आज थोडी हे लोक जरा आता हे करायला लागलेत, अलाउड नाही वगैरे सॅटर्डे संडेला. सो त्यामुळे आम्ही आता निघून नेक्स्ट पॉईंटला आपल्या भिरवलेला जातो आहे. चला. हो आत्ता तो खोपोलीचा पॉईंट झाला, आणि आता आम्ही आलो आहे आपल्या ह्या फेवरेट स्पॉटला, भिलवले डॅम. सो आमच्या घरच्यांचा हा फेवरेट स्पॉट आहे, भिलवले डॅम. बघू शकता काय भारी असा हा डॅम आहे इथे, एकदम भारी वाटतो हा. बघा हा भिलवले डॅम. हा भिलवले डॅम सुद्धा आपण चौक फाट्यावरून कर्जतकडे जातानाच्याच दिशेला येतो, जवळच आहे. हा पण खूप भारी स्पॉट आहे. जर तुम्हाला नवी मुंबईवरून जवळच एखादा असा मस्त असा पॉईंट पाहिजे असेल तर हा पण मी तुम्हाला रेफर करेन. इथे तरी नक्कीच जावा तुम्ही. या भिलवले डॅम पासून सरळ पुढे थोडे गावाकडचे खूप भारी असे रस्ते आहेत. बोललो थोडं एक तिकडून आपण एक राऊंड मारूया. तर खूप जोरदार असा मस्त पाऊस चालू झालाय, फुल एकदम वाऱ्यासारखा जोरदार पाऊस आहे. आम्हाला तर खूप मजा आली ह्या पावसात, म्हणजे भले आम्ही गाडीमध्येच आहे पण बघायला मस्त वाटला जोरदार पाऊस. तर मंडळी आपला हा आजचा वीकेंड आपला इथेच एन्जॉय करून झालेला आहे पूर्ण. 2-3 स्पॉट आपण कव्हर अप केले, त्याच्यात दाजींचा बड्डे सुद्धा एन्जॉय केला, आणि आता आपण चाललोय आपल्या घरच्या दिशेने. आपण आता परत हा पनवेलचा रस्ता पकडलाय व आता जाऊया बोललो घरी, टाइम होत आलाय. चला तर मग बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि नक्कीच सबस्क्राईब करा.